काही दिवसानंतर ते पाण्यात कापायला सुरुवात केली की आणि बागाचा नेमका प्रॉब्लेम असा होता की एक वेळेस मला असा पण प्रसंग आला की केवळ बागाची साईज चांगली, क्वालिटी चांगली आणि पानं करपले आणि त्याच्यामुळे हार्वेस्टिंगला एवढा प्रॉब्लेम आला की मला चांगल्या कंपनीला माल देण्याऐवजी म्हणजे न घेतली घेता मला दुसऱ्या कंपनीला माल द्यावा लागला आणि 15 ते 20 रुपये किलो माल प्रॉब्लेम आला आणि मग त्याच्यामुळे मी हा प्रॉब्लेम त्याच्यात आणि सरांकडे आम्ही जात असतो काही हार्वेस्टिंगमध्ये त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं त्यामुळे माझ्याकडे तो प्रॉब्लेम येत होतो त्यावेळेस प्रॉब्लेम दिसायला लागला आणि मी तो लगेच फ्रेश काढून वापरला तर त्यावेळेस जो आहे तो थांबला आणि वापरल्यानंतर जमीन असंच स्पंज केला 4-5 दिवसांनी 4-5 दिवसांनी असं ते लगेच खाली आले एवढी भुसभुशीत झाली आणि ते क्षार आहे तसे एकदम बेडवरती आलेले होते असे वरती सफेद भाग आले होता एकदम जमीन भुसभुशीत झाली आणि जे करपलेले पाने ते मात्र ते तर करपलेलेच होते पण बाकीचे पुढचे मात्र थांबले आणि मला माल एक्सपोर्ट करता आला हा माझा अनुभव फक्त माझा बॅगला की मी ते बाकीच्या कामामुळं मला 3 गल्ल्या नाही करता किंवा 2 गल्ल्याचे घेता नाही आला तो जर घेता आला असता तर अजून मी खात्री सिरीज वापरत सांगू शकतो सगळ्यात सोपं उदाहरण त्याचं क्रेश हार्वेस्टिंग धन्यवाद. थँक्यू.